जर ड्युपॉन्ट अनालिसिस समजून घ्यायचं असेल तर इक्विटी मल्टिप्लायर समजावं लागेल. इक्विटी मल्टिप्लायर काय या बॅलन्स शीट मधून समजू शकतो. एक साईडला लायबिलिटीज आहेत, एक साईडला ॲसेट्स आहेत. लायबिलिटीज दोन ग्रुपमध्ये डिवाइड करू आपण, इक्विटी आणि अदर लायबिलिटीज. याच्यामध्ये डिबेंचर्स आले, करंट लायबिलिटीज आली, लॉंग टर्म लायबिलिटीज आली. या टोटल लायबिलिटीज आणि हे टोटल असेट्स मॅच करतील. हे माझे सोर्सेस ऑफ फंड्स आहेत आणि हे माझे ऍप्लिकेशन आहेत. या सोर्सेसला यूज करून हे ॲसेट्स मी परचेस केलेले आहेत. आता हे बघायचं आहे की हे जे टोटल असेट्स आहेत याच्यामध्ये इक्विटी वाल्यांचा पैसा जास्त यूज झालाय की अदर लायबिलिटीज वाल्यांचा जास्त पैसा यूज झालाय. हा एक केस 1 आहे. तर याच्यामध्ये इक्विटी 1000 आहे, डेट काहीच नाही आहे. टोटल लायबिलिटीज झाले माझे 1000, टोटल असेट झाले माझे 1000. पूर्ण की पूर्ण इक्विटी यूज केली होती मी ॲसेट्सला खरीदण्यासाठी. तर माझा टोटल असेट्स अपॉन इक्विटीचा रेशो झाला 1 टाइम. म्हणजे काहीच लो डेट नाहीये, म्हणजे काहीच रिस्क नाहीये कंपनीमध्ये, पूर्ण इक्विटीचा पैसा आहे. सेकंड केसमध्ये इक्विटी 200ची आहे, डेट 800ची आहे, टोटल 1000. म्हणजे 200 रुपये इक्विटी मधनं यूज केलेत 1000चे ॲसेट परचेस करण्यासाठी. तर टोटल असेट अपॉन इक्विटी रेशो झाला 5 टाइम्स. मॉडरेट डेट आहे आणि इक्विटी थोडी आहे. आणि याच्यामध्ये इक्विटी एकदम कमी झाली 50 आणि डेट झाले 950. तर याच्यामध्ये डेट टोटल असेट अपॉन इक्विटीचा रेशो आला 20 टाइम्स. म्हणजे याच्यामध्ये जास्तीत जास्त डेटचा यूज करून आपण कंपनीचे ॲसेट्स परचेस केलेत. याचा अर्थ हा झाला की याच्यामध्ये रिस्क फार जास्त आहे. ज्या वेळेस आपण जास्तीत जास्त डेट यूज करतो आणि ॲसेट्स परचेस करतो, म्हणजे इक्विटीवाल्यांचा पैसा, म्हणजे रिअल ओनर्स ऑफ द कंपनी जे आहेत त्यांचा पैसा कमी लागलेला आहे बिझनेसमध्ये. म्हणजे त्यांचं इंटरेस्ट कमी इन्वॉल्ड आहे, त्यांचं स्किन इन द गेम ज्याला म्हणतो ते फार कमी आहे. अँड दॅट शोज की बिझनेस हे फार रिस्की आहे. तर टोटल असेट्स अपॉन इक्विटी यालाच इक्विटी मल्टिप्लायर म्हणतात. आणि तसं बघितलं हे कमी असलेलं बरं असतं. फर्स्ट केसमध्ये जास्तीत जास्त ओनरचा पैसा, पूर्ण ओनरचा पैसा लागला होता, त्याच्यामुळं हे एकच होतं, लो डेट होतं. आणि इथं ज्यावेळेस फार कमी पैसा लागलाय, हे 20 टाइम्स आहे, इथं 1 टाइम्स आहे फक्त. तर त्याच्यावरनं कळतं की हे कमी असलं पाहिजे. मोर अँड मोर ओनर्स फंड आर यूज टू परचेस दी ॲसेट्स. म्हणून लोअर द बेटर. कुठच्याही कंपनीला ज्यावेळेस आपण त्याचा शेअर परचेस करतो तर आपण रिटर्न ऑन इक्विटी बघतो की त्या कंपनीचं नेट प्रॉफिट किती आहे आणि इक्विटी किती आहे. तर नेट प्रॉफिट जर इथं 70 आहे आणि इक्विटी 1000 आहे तर 7% प्रॉफिट माझा रिटर्न ऑन इक्विटी झाला. आणि 250 जर नेट प्रॉफिट आहे तर 25% माझा रिटर्न ऑन इक्विटी झाला. तर कंपनी एच्या केसमध्ये हा 7% आहे, बीच्या केसमध्ये 25% आहे. मी ॲज अ इन्व्हेस्टर बिफोर अनालायझिंग दिस रिटर्न ऑन इक्विटी ॲज पर ड्युपॉन्टनं एक अनालिसिस दिलं होतं. ते अनालिसिस करायच्या आधी जर मला या दोन कंपनीपैकी एका कंपनीचं शेअर परचेस करायचं असेल तर मी या कंपनीचं परचेस करेल, कारण याचं रिटर्न ऑन इक्विटी जास्त आहे. आता आफ्टर अनालिसिस ऑफ ROE जे ड्युपॉन्टनं दिलं त्याच्या बेसिसवर कोणती परचेस करायचं ॲसेट, कोणत्या कंपनीचं हे बघू. ड्युपॉन्ट अनालिसिस. डोनाल्डसन ब्राउन नावाचा एक माणूस होता, एक व्यक्ती होती, फायनान्स एक्झिक्युटिव्ह होता. तो ड्युपॉन्ट कॉर्पोरेशनमध्ये कामाला होता इन 1920. त्याने हे अनालिसिस दिलेलं. त्या ड्युपॉन्ट कंपनीचं नाव अनालिसिसला दिलेलं आहे, ड्युपॉन्ट अनालिसिस. हे अनालिसिस काय करतं तर रिटर्न ऑन इक्विटीचा जो फॉर्म्युला आहे, नेट प्रॉफिट ऑफ ऑन इक्विटी, त्याला 3 पार्टमध्ये डिवाइड करतं, त्याला ब्रेक करतं 3 पार्ट्समध्ये. आणि हे सांगतं की कोणता पार्ट रिस्पॉन्सिबल होता त्या रिटर्न ऑन इक्विटीला वाढवण्यासाठी. नक्कीच रिटर्न ऑन इक्विटी ज्या कंपनीची जास्त असेल त्या कंपनीचा आपण शेअर घेतो, पण ते रिटर्न ऑन इक्विटी का वाढतंय, कुठच्या पार्टमुळे वाढतंय, त्या बेसिसवर निर्णय घ्यायचा, असं ड्युपॉन्ट म्हणतात. हा तो फॉर्म्युला आहे नेट प्रॉफिट अपॉन इक्विटी. याला सेल्स आणि टोटल असेटचं मल्टिप्लाय केलं. जर मी हे सेल्स कापलं आणि इथं टोटल असेट कापलं तर अल्टिमेटली हाच फॉर्म्युला येतो.
नेट प्रॉफिट अपॉन सेल्स म्हणजेच माझं नेट प्रॉफिट मार्जिन. जेवढं जास्त असेल तेवढी कंपनी चांगली. सेल्स अपॉन टोटल असेट्स हा माझा ॲसेट टर्नओव्हर रेशो येतो. एक नवीन रेशो आहे. हा रेशो काय आहे? तर प्रत्येक 1 रुपयाच्या ॲसेटवर मी किती रेव्हेन्यू जनरेट करू शकलो. जर हा सेल्स अपॉन टोटल ॲसेट हा जर माझा 5 टाइम्स आहे, म्हणजे 1 रुपयाचा ॲसेट घेऊन मी 5 रुपयाचा बिझनेस करू शकतोय. जेवढा जास्त असेल तेवढा बरा. आणि टोटल ॲसेट्स अपॉन इक्विटी हे आपण वर बघितलं ते होतं माझं इक्विटी मल्टिप्लायर. हा लोअर द बेटर, कमी असलेला बरा. आता बी लिमिटेडच्या केसमध्ये आपण अज्युम करू नेट प्रॉफिट अपॉन सेल्स आहे 10% म्हणजे 0.1. सेल्स अपॉन टोटल ॲसेट्स म्हणजे ॲसेट टर्नओव्हर रेशो आहे 10 आणि इक्विटी मल्टिप्लायर आहे 25, फार जास्त आहे. तर याचं जे रिटर्न ऑन इक्विटी होतं ते 25% होतं. आता आपल्याला कळतंय की हे रिटर्न ऑन इक्विटी जास्त का आहे, कारण इक्विटी मल्टिप्लायर जास्त आहे. ए लिमिटेडच्या केसमध्ये हे दोन्ही सेमच आहेत बी लिमिटेड सारखे, पण इक्विटी मल्टिप्लायर कमी आहे आणि म्हणून याचा रिटर्न ऑन इक्विटी कमी आहे. जर ड्युपॉन्ट अनालिसिसच्या हिशोबाने बघायला गेलं तर ही कंपनी प्रेफर करायला पाहिजे, कारण याचा इक्विटी मल्टिप्लायर कमी आहे, म्हणजे ओनर्सचे जास्त पैसे याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत. या कंपनीमध्ये रिस्क कमी आहे. बिफोर ड्युपॉन्ट अनालिसिस आपण बी कंपनीला प्रेफर करत होतो इन्व्हेस्टमेंटसाठी. आफ्टर ड्युपॉन्ट अनालिसिस आपण ए कंपनीला प्रेफर केलं पाहिजे. हे कळलं कारण आपण रिटर्न ऑन इक्विटीला 3 पार्ट्समध्ये डिवाइड करून इच पार्टचं रिझन बघितलं की रिटर्न ऑन इक्विटी वाढण्यामागं कुठचा पार्ट रिस्पॉन्सिबल आहे. म्हणून बी लिमिटेडचे शेअर परचेस करून फायदा नाही होणार लॉंग टर्ममध्ये. हे ड्युपॉन्ट अनालिसिस सांगितलं.